नमस्कार. आपण गीता ज्ञानेश्वरी बघत आहोत आणि आज ज्ञानेश्वरी नित्यपाठातली 24वी ओवी. तर या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागे. 18व्या अध्यायातली 917वी ओवी आहे. याचा अर्थ तर एकदमच क्लिअर आहे की त्या सर्वात्मक ईश्वराला समर्पित करावं काय आपलं प्रत्येक कर्म फुलासारखं, आणि मग ती पूजा होते, त्यांनी तो खुश होतो आणि तो खुश झाला आपणही खुश आणि आपणही आत्मानंदात राहून त्याच्याशी एकरूप होऊ शकतो. एकदम सिंपल भाषेत. तर या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागे. तर प्रत्येक कर्म भगवंताच्या चरणी अर्पण कसं होईल. आपण एकदा विचार करावं की पूजा करताना आपण काय करतो की समजा भगवंताची आंघोळ घालतो पाण्याने, पंचामृतांनी, दुधानी वगैरे, आपल्याला ते सगळं माहिती आहे. एकदम स्वच्छ पुसतो, मग त्याला ठीक आहे गंध अक्षता वगैरे सगळं आपण वाहतो, मग फुलं वाहतो, कपडे वगैरे छान सुंदर घालतो आणि ते पूर्ण ते गर्भगृह असतं ते किती सुंदर ठेवतो आपण. तितकंच सुंदर आपलं प्रत्येक काम पण व्हायला पाहिजे. आणि ते एकच घेतला घेऊन बसलं तसं नाही, प्रत्येक काम तसं व्हायला पाहिजे आपल्या जीवनातलं रोजचं. मग तो स्वयंपाक असो, झाडणं पुसणं असो, की आपलं ऑफिसचं काम असो, गाडी चालवणं असो, गाडी पण व्यवस्थित चालवायची, सगळे रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करून. ऑफिसचे काम पण तसंच, अभ्यासही तसंच करायचा, सरकारी कामं, हे कामं, ते कामं, सगळेच्या सगळे. जेणेकरून काय होईल की आपण स्वानंदबोध पाटण निर्माण करू शकू. बघा हे ज्ञानेश्वर महाराजांचं कसं पसायदानामध्ये दिलं आहे त्यांनी की असं मला जग निर्माण करायचं. पसायदान आता 1000 वर्ष होत आले व त्यांचं पसायदान आपण परिपूर्ण करू नाही शकलो. स्वानंदबोध पाटणाचं त्यांचं स्वप्न आपण फुलफिल नाही करू शकलो. ही आपली मानवी जातीची सर्वात मोठी एक, हिंदीत खामी म्हणतात तशी, एक कमी राहून गेलेली आहे. तर आपण तसं जगायचा प्रयत्न करूया जेणेकरून आपण स्वतः तर आत्मज्ञानी होऊ, मुक्त तर होऊच, पण जगातले सर्व लोक पण तसेच होतील. प्रत्येक क्षणी, प्रत्येक श्वासागणित भगवंताची पूजा व्हायला पाहिजे आणि ती कशी होईल त्याच्याच प्रयत्नात राहायला पाहिजे सतत, जीवनभर. तर चला आपण तसं जीवन जगायचा प्रयत्न करूया. धन्यवाद.